जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिकांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। दरम्यान या भेटीनंतर त्यांनी महाराष्ट्रात मवियाचं सरकार येणार असल्याचा दावा केला, तसंच भाजपवरही टीका केली। जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिकांनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेतली आहे। महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात ठाकरे आणि मलिकांमध्ये चर्चा झाली। महाराष्ट्रात महायुतीचा दारुण पराभव होणार असल्याचं म्हणत सत्यपाल मलिकांनी भाजपवरही निशाणा साधला। उसके डिटेल में मैं नहीं गया, मोटा मोटी हुई और मैं आश्वस्त हूँ कि ये सरकार बनाएंगे। काय राज्यपाल काय तर राज्यपाल म्हणजे काय तर काय त्यांना काय सगळे अधिकार दिले का महाराष्ट्राच्या जनतेने? का त्यांच्या भरोश्यावर मतदान करण्यात कोणाला ते काय ते अटकमध्ये होते, त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, मोठ्या गुन्ह्यामध्ये ते सापडलेले आहेत, आर्थिक गुन्ह्यामध्ये ते सापडलेले आहेत। मला वाटतं ते अशी बडबड करणारच आहेत। त्यांच्याकडून अपेक्षा काय? कोण त्यांना ओळखतं? मी त्यांना ओळखत नाही नीट, लोक काय ओळखतील त्यांना? त्यांच्या म्हणण्यावर होणार आहे का? सत्यपाल मलिक आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवर भाजपनंतर शिंदे गटाकडूनही टीका करण्यात आली। सत्यपाल मलिकांकडून राजकारण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका संजय शिरसाटांनी केली। दरम्यान त्यांच्या टीकेला ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंकडून उत्तर देण्यात आलंय। सध्याला जे विरोधक आहेत ते एकमेकाला भेटतायत आणि एकमेकाच्या गळ्यात गळा घालून रडतायत, हेच फक्त चित्र आहे। त्यांना जाणीव झालेली आहे की केंद्रातलं सरकारही हलत नाही आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येत आहे, म्हणून आपली राजकीय वाटचाल कुठं असावी किंवा कुठं जाऊन आपण ॲडजस्ट व्हावं, हे सगळं ॲडजस्टमेंटचा खेळ आहे। सत्यपाल मलिकनी केंद्र सरकारची झोप उडवलेली आहे, केंद्राच्या पंतप्रधानाची। मला वाटतं हे झोपलेले म्हणत असेल तर हे अशाच स्वप्नात राहू द्या, असंच स्वप्न यांना राहिलं पाहिजे की ते झोपलेले। सत्यपाल मलिक 5-5 राज्याचे राज्यपाल राहिलेले, त्यांनी काही भूमिका मांडल्या, त्याच्यावर अजून केंद्र सरकार उत्तर देऊ शकले नाही, त्यामुळे त्यांना तुम्ही झोपलेले आणि रिटायर म्हणत असाल तर म्हणा। दरम्यान ज्या सत्यपाल मलिकांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली ते सत्यपाल मलिक कोण आहेत त्यावर एक नजर टाकूया। कोण आहे सत्यपाल मलिक? सत्यपाल मलिक हे जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल। सत्यपाल मलिक मेघालय, बिहारचे देखील राज्यपाल राहिले आहेत। मेरठमधून विद्यार्थी नेता म्हणून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली। 1974 मध्ये त्यांनी चौधरी चरण सिंह यांच्या भारतीय क्रांती दलाकडून निवडणूक लढवली होती, तेव्हा ते उत्तर प्रदेशच्या विधानसभेवर निवडून गेले होते। 1980 ते 1992 या काळात राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेले होते। 2004 मध्ये ते भाजपमध्ये आले आणि त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली। चरण सिंह यांचे चिरंजीव अजित सिंह यांनी त्यांना पराभूत केलं होतं। सत्यपाल मलिकांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर राज्यात राजकारण सुरू झाले। निवडणुकीवर भाष्य करत मलिकांनी भाजपवरही टीकास्त्र डागले। दरम्यान मलिकांच्या टीकेला भाजपकडून देखील प्रत्युत्तर देण्यात आलंय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।